नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सखी, खरं तर आई आणि वडील हे दोघेही त्या घराचा एक आधारस्तंभ असतात. त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या प्रेमामध्ये ते मूल लहानाचं मोठं होत असतं आणि त्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते. पण कधी कधी या दोन्ही आधारस्तंभांपैकी फक्त एकच आधारस्तंभ त्याला भेटला तर त्याची मानसिकता काय असू शकते, त्याची जडणघडण कशी होते किंवा काय काय अडचणींना त्याला सामोरं जावं लागतं. आज या सगळ्या मानसिकतेचा विचार आणि आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे एकेरी पालकत्व. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशाच दोन तज्ञ व्यक्ती आपण इथे आमंत्रित केल्या आहेत. आजच्या आपल्या पहिल्या गेस्ट आहेत ॲडव्होकेट प्रणाली सावंत. नमस्कार प्रणालीजी. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. ॲडव्होकेट प्रणाली सावंत ह्या 11 वर्ष ग्राहक न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं आहे. कौटुंबिक न्यायालय, ग्राहक न्यायालय आणि जिल्हा न्यायालय येथे त्या सध्या वकिली करत आहेत. तसेच आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुणे आहेत प्रफुल्ला रानडे. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. प्रफुल्ला रानडे या बालमानसशास्त्रज्ञ आहेत. 15 वर्षे त्यांनी बालगुन्हेगार मुलांबरोबर काम केलं आहे. तसेच त्या बालकल्याण समितीच्या सदस्य आहेत. आज त्या दोन्हींकडून आपण त्या मुलांची मानसिकता काय आहे किंवा अडचणी जर येतात तर त्या अडचणी कशा दूर केल्या पाहिजेत किंवा काय काय अडचणी येऊ शकतात या सगळ्यांविषयी मार्गदर्शन करून घेऊया. परंतु कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड आहे. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न हे आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून आपल्या दोन्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपल्याला करून घेता येईल. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे एकेरी पालकत्व आणि आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट प्रणाली सावंत आणि बालमानसशास्त्रज्ञ प्रफुल्ला रानडे. खरं तर प्रणालीजी, प्रफुल्ला मॅडम, आजचा जो आपला विषय आहे एकेरी पालकत्व किंवा सिंगल पॅरेंटिंग, बघायला गेलं तर तशा खूप अडचणी आहेत, सकारात्मक बाजूही आहेत आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे कायदेशीर दृष्ट्याही बरेच कायदेही आहेत. आजच्या या आधुनिक काळामध्ये तसं बघायला गेलं तर कधी परिस्थितीमुळे किंवा आपल्याला नको असताना असे काही निर्णय घ्यावे लागतात आणि ज्यामुळे एकेरी पालकत्व ही एक जबाबदारी आपल्यावर येते किंवा त्या पालकांवर येते. प्रणाली मॅडम, तुम्ही काय सांगाल की एक कायदेशीररित्या सिंगल पॅरेंटिंग किंवा एकेरी पालकत्व म्हणजे काय? कायदेशीर सांगण्यापेक्षा मला असं वाटतं मी बोलीभाषेमधलं तुम्हाला आधी सांगते की बोलीभाषेमध्ये एकेरी पालकत्व म्हणजे जेव्हा एखादी आई किंवा वडील एकटेपणाने आपल्या मुलाला किंवा मुलीला वाढवते, तिचं संगोपन करते, तेव्हा आपण त्याला एकेरी पालकत्व असं म्हणतो. पूर्वी असं होतं की हे एकेरी पालकत्व आपल्याला नैसर्गिकरित्या आपल्या आयुष्यामध्ये यायचं. म्हणजे बाळणपणामध्ये समजा आईचा मृत्यू झाला किंवा आजारपणामध्ये किंवा अपघातामध्ये जर एखादं पालक गेलं तर त्याच्यानंतर जे राहिलेले पालक जे असायचे ते जेव्हा मुलांना एकटं वाढवायचे तेव्हा आपण त्याला एकेरी पालकत्व असं म्हणायचो. हीच थोडीफार फरकानी थोड्या तांत्रिक बाबी घालून हीच परिभाषा कायद्यामध्ये सुद्धा आहे. त्याच्यानंतर थोडंसं घटस्फोटाचं प्रमाण वाढलं. मग घटस्फोटाच्या प्रमाण वाढल्यानंतर जेव्हा पालकांमध्ये घटस्फोटापर्यंत प्रकरण येऊन पोचायला लागलं तेव्हा जर ते विभक्त झाले तर अशा वेळी कुठल्या तरी एका पालकाकडे त्या मुलांचा ताबा असतो, तेव्हा त्याला सुद्धा आपण एकेरी पालकत्व म्हणतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या व्याख्या आपण त्याच्या म्हणू शकतो. हा, म्हणजे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून. परंतु असं झालं की जसा काळ बदलत गेला तसं त्याच्यामध्ये हे नैसर्गिकरित्या किंवा लादलं गेलेलं जे एकेरी पालकत्व असायचं त्याच्यापेक्षा सुद्धा थोडासा पुढे जाऊन विचार होऊन त्याच्यामध्ये दत्तक घेणं, म्हणजे लग्न न करता सुद्धा मला पालक व्हायचं आहे किंवा मला आई व्हायचंय, मला वडील व्हायचंय. म्हणजे त्याचे एक वेगवेगळे प्रकार तर आपण बघूयाच. पण मला प्रफुल्ला मॅडम तुमच्याकडे यायचंय की तुम्ही काय सांगाल की एक बालमानसशास्त्रज्ञ आहात, तर तुम्ही याची व्याख्या कशी सांगाल, काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे पूर्वी जे होतं एकेरी पालकत्व, जशा प्रणाली मॅडम म्हणाल्या की नैसर्गिकरित्या एकेरी पालकत्व आले तेव्हा सगळा आधार असायचा, सपोर्ट असायचा फॅमिलीचा, घरच्यांचा. आणि त्यामुळे मूल आणि जे आई किंवा वडील जे कोणी असायचे त्यांना एक सुरक्षित वाटायचं. परंतु आता हे डायव्होर्सचं प्रमाण झालंय. ते मुलांच्या समोरचं भांडणं होऊन, मतभेद होऊन मग काही वर्षांनी हे घटस्फोट होतो. त्याच्यावर आई वडील आणि मुलगा
सगळ्यांचंच मानसिकरित्या नुकसान होतं आणि त्यांना समस्यांना तोंड द्यावं लागतं पुढे. अगदी खरं आहे. म्हणजे त्या मुलाची मानसिकता समजून घेणंही तेवढंच महत्वाचं असतं. खूपच गरजेचं आहे. अगदी खरं आहे. प्रणाली मॅडम, जसं आता एकेरी पालकत्व एक आपण असं म्हणू शकतो की जसं सांगितलं की एखाद्या आईकडे किंवा फक्त वडिलांकडे ते मूल असेल तर त्याला आपण एकेरी पालकत्व, पण त्याची बरेच वेगवेगळे असे प्रकार आहेत. काय सांगाल? ह्याच्यामध्ये मी आता मगाशी तेच सांगत होते तुम्हाला की वेगळे वेगळे प्रकार आहेत. पहिलं म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं तसं बाळणपणामध्ये समजा आईचा जर मृत्यू झाला, तसा अपघातामध्ये किंवा आजारपणाने जर गेलं तर, घटस्फोटामुळे समजा एखाद्याच आई किंवा वडिलांकडे ताबा असेल तर, त्याच्यानंतर आजकाल दत्तक घेणं हे सुद्धा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे मला असं वाटतं की किंवा सरोगसीच्या माध्यमातून मातृत्व किंवा पितृत्व स्वीकारणं. त्याच्यानंतर समजा दोन पालकांपैकी एखादं कोणीतरी समजा जर तुरुंगवासामध्ये गेलं शिक्षा झाली म्हणून, तेव्हा जे कैदी पालकत्व येतं ते, किंवा कधीतरी एखाद्या मुलीची फसवणूक होते आणि त्या फसवणुकीमधून तिला जे एकेरी पालकत्व तिच्याकडे येतं, तो सुद्धा एक प्रकार ह्याच्यामध्ये आहे. मला असं म्हणायचं की मला असं वाटतं की आता हा सगळा विषय येण्याचं कारण कदाचित करण जोहरनी सध्या जे काही सरोगसीच्या माध्यमातून त्यांनी जुळ्या मुलांचं त्यांनी जे काही पालकत्व स्वतःकडे घेतलं, म्हणजे असे बरेच आपल्या समाजामध्ये अशा व्यक्ती आहेत की ज्या अशा पद्धतीने आणि फक्त सेलिब्रिटीज नाही तर शिक्षणाच्या प्रसारामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य घरामधली लोक सुद्धा, मुलं किंवा मुली सुद्धा अशा पद्धतीचा विचार आता करत आहेत. अगदी खरं. याचा मुलांवर काय परिणाम होतो हे मॅडम, प्रफुल्ला मॅडम तुमच्याकडून आपण जाणून घेऊयात, पण एक फोन घेऊया आधी. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की एकेरी पालकत्वाची जबाबदारी आर्थिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सांभाळताना त्या संबंधित पालकाची दमछाक होऊ शकते. स्वतःचा त्याचा व्यक्तिमत्व विकासही त्याला अडचणी येऊ शकतात व्यक्तिमत्व विकासामध्ये नकारात्मक पद्धतीने. तर पालकत्व परिपूर्णपणे जगणं आणि त्याचा आनंदही घेणं आणि स्वतःची दमछाक नव्हता स्वतःचाही व्यक्तिमत्व विकास करणं, या दोन्ही गोष्टी त्या संबंधित पालकांना कशा सांभाळाव्यात. धन्यवाद. काय सांगाल प्रफुल्ला मॅडम तुम्ही की कधी कधी असं होतं, जसं त्याने सांगितलं की आर्थिक, शारीरिक दृष्ट्या त्या पालकांची दमछाक होते किंवा त्यांचं व्यक्तिमत्व विकास होत नाही, हे कितपत खरं आहे? कारण एकेरी पालकत्व येताना पालकांनी आधी लक्षात घ्यावं की मुलासमोर मी योग्य आदर्श ठेवत आहे का. म्हणजे आपला आता एकेरी पालकत्व स्वीकारल्यावर मुलाची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे, तर त्या मुलासमोर आपण आदर्श कोणता ठेवतोय, आपण त्याच्यावर आपली मतं लादतोय का, त्याला पूर्ण स्वातंत्र्य देतोय का त्याचं मत बनवायला. कारण खूप वेळा असं होतं की जर वडील असले तर आईकडच्या लोकांना आईला नावं ठेवली जातात. मुलाची ती आई आहे शेवटी, तर तिला नावं ठेवलेली मुलाला आवडत नाही किंवा तो डिस्टर्ब होतो मूल. तर ही काळजी पालकांनी घ्यावी. त्याचं त्याला मत बनवून देत, त्याचे ते आई वडील आहेत, आई किंवा वडील दोन्ही, तर त्याला त्याचं दोघांचंही प्रेम आहे. परिस्थितीमुळे त्याला कोणाकडे तरी एकाकडे राहावं लागतंय, तर ते पालकांनी लक्षात घ्यावं. तसं दुहेरी पालकत्व निभावताना आपल्याला जर कुठची कमतरता जाणवत असली तर काउन्सिलरची मदत घ्यावी किंवा आपल्या घरच्यांची मदत घ्यावी की कसं करायला हवंय, या मुलाचं आपण जोपासना कशी करावी, बसून ठरवावं. अगदी खरं आहे. प्रणाली मॅडम तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? मला असं वाटतं की कसं असतं की बेसिकली मुळातच आधी पालकत्व हे खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे जेव्हा आई आणि वडील हे दोघं जण मिळून जेव्हा मूल वाढवत असतात तेव्हा सुद्धा ते एक खूप महत्वाचं आणि नाजूक काम आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे एकेरी पालकत्वामधल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत किंवा ते जे काम आहे ते जास्ती अवघड आहे हे निश्चितपणे आपण मान्य करायला हवंय. परंतु जेव्हा आपण ते एकेरी पालकत्व स्वीकारण्याची जेव्हा आपण तो निर्णय घेतलेला असतो तेव्हा मला वाटतं आपण ह्या सगळ्या बाबी तपासूनच तो निर्णय घेतलेला असतो आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या अडचणींवरती मात करण्याची आपली तयारी असते आणि ते आपण करायला पाहिजे आणि मगच तो निर्णय घेणं योग्य ठरेल असं मला अगदी वाटतं. खरं. त्याच्यामुळे जे त्या पालकाची दमछाक आणि किंवा त्याच्याही व्यक्तिमत्वाचा विकास ह्या गोष्टी कुठेतरी सोप्या होतील. हा मॅडम तुम्ही काय सांगाल? मला असं म्हणायचं की ठरवून घटस्फोट झालेला असतो, अगदी मला मान्य आहे, पण तरी मुलाची मानसिकता तयार केलेली गेली नसते. आई वडिलांची मानसिकता तयार झालेली असते, मुलाची नाईलाजानी तयार होते. तर त्यावेळेला पालकांनी त्याची काळजी घ्यावी. मुलाचं काय करिअर करायचंय ते दोघा पालकांनी, जरी विरोध असला एकमेकांशी मतभेद असले तरी ठरवून एक त्याला काय त्याच्या आयुष्याला दिशा द्यायची हे नक्की ठरवणं गरजेचं आहे. अगदी खरं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एकेरी पालकत्व जे आहे त्या सगळ्यांमध्ये अडचणी काहीही असोत पण त्या मुलाचा किंवा त्या मुलांचा विचार होणं खूप महत्वाचं आहे.
विश्रांतीवरून आपण आता परत आलोय. आपली चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहे. प्रणाली मॅडम, तुम्ही काय सांगाल की ही जी संकल्पना आहे त्याची सुरुवात नक्की कशी झाली? एकेरी पालकत्व जसं मगाशी मी म्हटलं तसं पूर्वी नैसर्गिकरित्या असायचं किंवा अपघाताने नशिबानी असं आलेलं असायचं. परंतु जसा शिक्षणाचा प्रसार झाला तसा लोक वेगळ्या पद्धतीने पुढची पिढी विचार करायला लागली. आईवडिलांनी सांगितलं किंवा परंपरा आणि रूढी आहे म्हणून काही गोष्टी त्यांनी सुरू ठेवण्यापेक्षा त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि मला वाटतं काही प्रश्नांची उत्तरं जी त्यांनी त्यांच्या पद्धतीने शोधली त्याचंच एकेरी पालकत्व हे एक उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण की ह्या मुलांचं असं म्हणणं आहे की मला बायको व्हायचं नाही किंवा मला नवरा व्हायचं नाही, पण मला आई किंवा वडील व्हायचे. कारण की त्यांच्यासाठी पालकत्व हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मग त्यांनी त्याच्यातून हा शोधलेला मार्ग आहे जो आपण आता सरोगसी किंवा अडॉप्शनच्या बद्दल जे म्हणतोय ते हे त्यांनी त्यांच्या पद्धतीने शोधलेली त्यांच्या प्रश्नांची उत्तर आहेत असं मला वाटतं. आणि ह्याच्यात एकच आहे की मला असं वाटतंय की पालकत्व नको असं म्हणण्यापेक्षा एकेरी पालकत्व स्वीकारणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण की पालकत्व नकोमध्ये तुम्ही जबाबदारी पूर्णतः नाकारताय, तर एकेरी पालकत्वामध्ये तुम्ही जास्ती जबाबदारी स्वीकारण्याची तुमची तयारी आहे आणि ते महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे आपण त्याचं स्वागत करायला हवं असं मला वाटतं. अगदी खरं. तुमचा हा जो मुद्दा आहे की एकेरी पालकत्व जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपली जबाबदारी वाढते, या मुद्द्यावर आपण बोलूयाच. एक फोन घेऊया. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतात कल्याणवरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. बोला. मी शलाका गाडगी कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते. माझा प्रश्न असा आहे की एकेरी पालकत्व जे आपण म्हणताय तर त्या एकेरी पालकत्वामध्ये देखील समजा जर का आता नवरा बायको असतील आणि त्यातली जर का म्हणजे त्या मुलाची आई असेल आणि वडील गेले असतील तर ती आई कसंही करून ते एकेरी पालकत्व निभावून नेते. पण उलट जर का झालं की मुलाचे वडील राहिलेत आणि आई गेली असेल तर त्या वडिलांना ते एकेरी पालकत्व निभावणं खूप कठीण पडतं आणि ते नाही म्हणजे त्यांना शक्य होत नाही. तर अशा परिस्थितीत ती जी मुलगी असते तिला सांगून की हे करून देखील म्हणजे ती वडिलांना सांभाळून घेते. पण वडिलांना ते कठीण पडतंय त्यांना मुलीचा सांभाळ करणं. आणि ती मुलगी 10 वर्षाची असल्यामुळे ती जरी वडिलांनी दुसरं लग्न केलं तरी देखील त्या आईला ते ऍक्सेप्ट करणं तिला कठीण पडतं. म्हणजे ती हे करते जबाबदारी आईची देखील म्हणजे सांभाळून घेते, सगळ्यांनाच ती सांभाळून घेते. पण अशा परिस्थितीत त्या वडिलांनी कसं काय म्हणजे हे निभावायला पाहिजे. बरं, धन्यवाद शलाकाजी. काय सांगाल प्रणाली मॅडम? ऍक्च्युली ह्याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं की त्यांचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये कदाचित त्या वडिलांचा दुसरा लग्नाचा विचार असावा असं दिसतंय. तर जर त्यांचं दुसरं लग्न झालं तर ती मला असं वाटतं की त्या मुलाला आधी विश्वासात घेऊन म्हणजे त्या मुलीला आधी विश्वासात घेऊन तिची इच्छा काय आहे आणि त्याच्याप्रमाणे वडिलांनी निर्णय घेणं जास्ती योग्य ठरेल. कारण की एकेरी पालकत्व जसं त्या म्हणाल्या तसं की पुरुषांना अर्थार्जन करण्याबरोबरच सांसारिक जबाबदारी पेलवणं हे जरासं अवघड जातं आणि म्हणून काही अडचणी येऊ शकतात. परंतु दुसऱ्या लग्नाचा निर्णय मला वाटतं त्यांनी त्यांच्या मुलीशी विश्वासात तिला घेऊन तिच्याशी चर्चा करून मगच निर्णय घेणं योग्य ठरेल तिची मानसिकता जपण्याच्या दृष्टीने. अगदी खरं आहे. प्रफुल्ल मॅडम, मला तुम्हाला विचारायचं, जसं त्यांनी सांगितलं की थोडी मुलांना ती एक्सेप्ट करण्याची मानसिकता नसते. तुम्ही बऱ्याच म्हणजे बालमानसशास्त्रज्ञात काम केलेलं आहे, काय सांगाल? नसते, सुरुवातीला नसते. परंतु जर आता हे जर प्रश्न आला त्या वडिलांना जर लग्न करायचं तर त्यांनी आधीपासून त्या आणि काही वेळेला त्यांच्याशी लग्न करायचं त्यांची ओळख करून द्यावी त्या मुलाशी, काय मुलीशी, म्हणजे त्यांना मुलगी आहे म्हणून मुलीशी म्हणते मी. काही दिवस त्यांचा सहवास व्हावा आणि त्या आईनी सुद्धा, होणाऱ्या आईनी त्या मुलीची मानसिकता काय आहे ही जाणून घेऊन तिच्या आवडी निवडी लाड करणं नाही, परंतु जे काही तिचं संगोपन कसं तिला अपेक्षित आहे हे जरा लक्षात घेऊन जर केलं आणि त्या मुलीचा पूर्ण स्वीकार केला, तो स्वीकार तिच्या देहबोलीतून सुद्धा त्या आईच्या दिसला पाहिजे. नुसता गोड गोड बोलून स्वीकार केलाय असं नको, तर ती पूर्ण तू माझी आहेस आणि आता मी तुझी आई आहे अशा प्रकारे जर स्वीकार झाला तर ते मुलं ते स्पर्शातून पण जाणतात आणि मग पुढे सुकर होईल. अगदी खरं आहे. खरं तर आपली चर्चाशी पुढे चालू ठेवणार आहे, पण आपल्याबरोबर आपल्या ज्या डायल आउट गेस्ट आहेत ॲडव्होकेट पल्लवी वावळ पुण्यावरून, माजी सचिव पुणे बार असोसिएशन, हे आपल्याबरोबर आहे. नमस्कार पल्लवी मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद मॅडम. हा जो सोल पॅरेंटचा मुद्दा आज तुम्ही मांडलेला आहे हा अतिशय सुंदर असा मुद्दा आहे आणि सर्वप्रथम मी सह्याद्री वाहिनीचे त्याबद्दल आभार मानते. सिंगल पॅरेंटच्या आर्थिक इतर अडचणींच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलं तर एक मुद्दा प्रकर्षाने या ठिकाणी मांडावा असं वाटतं. ते म्हणजे एक सिंगल पॅरेंटच्या कन्सेप्टमध्ये आई किंवा वडील
या दोघांपैकी एक जण जरी शारीरिक दृष्ट्या किंवा मानसिक दृष्ट्या असक्षम असेल तर त्या ठिकाणी मेडिकल प्रॅक्टिशनर कडून एक मेडिकल सर्टिफिकेट इश्यू केलं जातं आणि ज्या वेळेला ती व्यक्ती सिंगल पेरेंट म्हणून डिक्लेअर केली जाते अशा वेळेला त्या पत्नीवर किंवा पतीवर अर्थात आई वडिलांवर अधिक आर्थिक अडचणींचा भार येऊ शकतो. त्याचबरोबर मॅडम आणखीन एक बोलायला गेलं तर आपल्याकडे जे पालक किंवा जे पालक आहेत, जी पालक असेल तिच्या किंवा त्या कामाच्या ठिकाणी जायची किंवा यायची वेळ आहे ती पाळायला लागते आणि मग त्यावेळेला तिथे फ्लक्च्युएशन नसल्यामुळे अधिक त्रास त्या पालकांना एकेरी पालकत्व असणाऱ्या नागरिकांना होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी जरी देखील जिच्याकडे त्याचबरोबर समजा मुलं आजारी असतील तर बऱ्याचदा सुट्टी मिळत नाही, अशा अडचणी देखील त्या व्यक्तीला फेस करायला लागतात. अगदी खरं. म्हणजे ह्या अशा अडचणी त्याच्यामध्ये येत असतात. त्या अडचणींविषयी आम्हाला तुमच्याशी बोलायचं, पण आपल्याबरोबर आपल्या दोन गेस्टही आहेत. आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट प्रणाली सावंत पुण्यावरून आणि बालमानसशास्त्रज्ञ प्रफुल्ल रानडे मॅडम. त्याही आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेत. एकेरी पालकत्व याविषयी आपण बोलतोय की बऱ्याच अडचणी त्याच्यामध्ये येत असतात. आपल्याकडे काही कायदे सुद्धा आहेत, पण खरंच त्या कायद्यांची गरज आहे का, आणि असेल तर असे कुठला असा महत्वाचा कायदा की जो अस्तित्वात आला पाहिजे? बारीकाईने जर ह्या गोष्टीचा जर अभ्यास केला एकेरी पालकत्वाचा तर एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की एकेरी पालकत्व हे फिलिपाईन्स नावाच्या देशामध्ये त्या संदर्भात एक कायदा आहे ज्याचं नाव सोलो पॅरेंट वेलफेअर ऍक्ट म्हणून आहे आणि अशाच पद्धतीची अशाच पद्धतीचा एखादा कायदा हा देखील आपल्याकडे येऊ शकतो. परिस्थिती किंवा सर्कमस्टन्सेस जर बघितले तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा कायदा आपल्याकडे निश्चितच येऊ शकतो, कारण तशी परिस्थिती दिसत आहे आणि त्यावरती निश्चितच विचार होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं हिंदू मेंटेनन्स आणि अडॉप्शन ऍक्ट जो दत्तक कायदा आहे त्या संदर्भात काही तरतुदी आहेत. त्याचबरोबर ज्युएनाईल जस्टिस ऍक्ट आहे, त्यामध्येही काही तरतुदी आहेत. अशा नंतर त्याचबरोबर आपला कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे, त्यामध्येही काही तरतुदी आहेत. मॅडम कायदे आहेत, त्या तरतुदी आहेत. मग अशा अडचणींबद्दल तुम्ही बोलत होता आणि आपल्याबरोबर आहे ॲडव्होकेट प्रणाली सावंत सुद्धा. मॅडम त्या सुद्धा ॲडव्होकेट आहेत, तर कायदेशीर दृष्ट्या तुम्ही काय एखादा त्याच्यामध्ये अशा काही अडचणी किंवा एखादा मुद्दा तुम्ही सांगू शकता का? कायदेशीर अडचणींपेक्षा सुद्धा मला असं वाटतं जेव्हा एकेरी पालकत्वाबद्दल आपण जेव्हा बोलतो आहोत तेव्हा मुळात असं आहे की पालकांनी मुलांना वाढवणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, कारण की ह्या मुलांचं आपण संगोपन कसं करतो त्याच्यावरती आपलं पुढचं सामाजिक आपली हेल्थ अवलंबून आहे, त्याचं आपलं आरोग्य अवलंबून आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. आणि असं आहे की आपण हे एकेरी पालकत्व स्वीकारलेलं आहे, परंतु मुलगा जो आहे किंवा मुलगी जी आहे तिला तिची भावनिक गरज जी आहे ती दोन्ही पालकांची आहे. तिला आई आणि वडील ह्या दोघांची गरज असते आणि त्याच्यामुळे एकेरी पालकत्वामध्ये ही एक आपल्यावरती जबाबदारी येते की आपण एकेरी पालकाला ही दुहेरी भूमिका तिथे पार पाडावी लागते आणि अशा पद्धतीने ही भूमिका पार पाडताना मला वाटतं की त्यांची बऱ्यापैकी ती तारेवरची कसरत होते. आणि त्याच्यात परत असं आहे की आपण खूपदा असं होतं की जेव्हा दोन पालक असतात तेव्हा आपण मगाशी मला वाटते आपल्या एका प्रेक्षकांनी तो मुद्दा उपस्थित केला होता की दोघं जण पालक जर असतील तर आपण एक दुसऱ्या पालकाकडे आपलं मूल सोडून आपण आपल्या काही वैयक्तिक गोष्टींसाठी वेळ काढू शकतो. परंतु जेव्हा एकेरी पालकत्व असतं तेव्हा आपला पूर्ण तो फोकस त्या मुलावरती असल्यामुळे आपल्याला वैयक्तिक गोष्टींसाठी वेळ कमी मिळतो आणि त्याच्यामध्ये आपल्या आयुष्यातली काही महत्वाची वर्ष जाऊ शकतात किंवा ती मिळवताना आपल्याला खूप तारेवरची कसरत करावी लागतात. तसंच अगदी खरं. पल्लवी मॅडम तुम्ही काय सांगाल की ज्या अडचणी मगाशी तुम्ही सांगितल्या त्या अडचणींवर मातही करता येईल? हॅलो पल्लवी मॅडम. हा तुम्ही मगाशी सांगितलं की काय कायदे सांगितले, अडचणी सांगितल्या, तर त्याची असली एखादी अडचण तुम्ही काय सांगाल की त्याच्यावर की हा आपण अशी मात करू शकतो पण त्या मुलाला पूर्ण तऱ्हेने सुरक्षा देऊ शकतो किंवा त्याची जडणघडण चांगली करू शकतो? एक साधं उदाहरण द्यायचं. बोला. एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर जे आई वडील काम करण्यासाठी बाहेर पडतात, दोघंही बाहेर पडतात त्यावेळेला
त्यांचं मुलाजवळ कुणी नसतं किंवा अशा अनेक अडचणी, तर त्यासाठी हं, त्या मुलासाठी त्याच्या कामाच्या ठिकाणी हं, एखादं पाळणाघर हं, इस्टॅब्लिश करणं, त्याचबरोबर कामामध्ये फ्लेक्झिबिलिटी निर्माण करणं, कामाच्या ठिकाणी वेळा ऍडजस्ट करणं, अशा काही गोष्टी त्या ठिकाणी केल्या जाऊ शकतात. ते खरं म्हणजे ह्या गोष्टीतून जो एकेरी पालकत्वाचं जे आई किंवा वडील दोघांपैकी त्यांच्यावरची जी जबाबदारी आहे थोडीशी ती जबाबदारी एक आपण म्हणू शकतो की त्याला हातभार लावता येईल. मॅडम पल्लवी मॅडम तुम्ही इथे आलात आणि आमच्या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरं तर एकेरी पालकत्व ही तशी म्हटली तरी जबाबदारी आणि ही जबाबदारी कशी पेलली पाहिजे ह्याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात. प्रफुल्ला मॅडम, आतापर्यंत आपण चर्चा करतो की एकेरी पालकत्व आणि खरं तर ती एक जबाबदारी आहे, पण या एकेरी पालकत्वाचा मुलांच्या मानसिकतेवरही तितकाच परिणाम होतो आणि त्यातून अनेक वार्तनिक समस्या निर्माण होतात. त्या नक्की कोणत्या आहेत? आई वडिलांच्या भांडणामुळे एक तर मुलं खूप धास्तावलेली असतात आणि घाबरलेली असतात, त्यांना खूप असुरक्षित वाटत असतं मानसिकरित्या, शारीरिकरित्या वेगळं, आणि त्या याच्यात डायव्होर्स होतो, कोणाकडे तरी एकाकडे ताबा जातो, त्याला तर दोन्ही प्रिय आहेत. पण अशा याच्यात वार्तनिक समस्या सुरू होते. आता वार्तनिक समस्या सुरू झाली हे कळतं कसं, तर नेहमीच्या पेक्षा ते मूल थोडंसं वेगळं वागायला लागतं, गोंधळलेलं असतं, ते गैरवर्तन करतं. गैरवर्तन म्हणजे वाईट असं नाही, पण काहीतरी वेगळ्या प्रकारचं वागणूक त्याची होते आणि आपल्या मनातला गोंधळ तो व्यक्त करत असतो, पण तो नक्की व्यक्त कसा करायचा तो त्याच्या शारीरिक क्रियेतनं दिसतो. त्याला वार्तनिक समस्या म्हणतात. आणि या वार्तनिक समस्या साध्या साध्या असतात. अंगठा चोखणं, नखं कुरतडणं, तोत्र बोलणं, अडखळत बोलणं, हायपर ॲक्टिव्ह असतात, म्हणजे अतिचंचल मुलं असतात, कधी कधी एकलकोंडी बनतात, एकटी एकटी बसून राहतात आणि कधी कधी खूप आक्रमक पण होतात. म्हणजे असे खूप प्रकार आहेत वार्तनिक समस्या, पण हे मुख्य प्रकार ज्याला आपण इंग्लिशमध्ये बिहेवियरल प्रॉब्लेम म्हणतो आणि आपण मराठीत त्याला वार्तनिक समस्या म्हणतात. खरं तर त्यात त्यांचा सुद्धा त्यांच्या जडणघडणीवर परिणाम होत असतो. खूपच होतो. अगदी खरं. त्याच्यावर आपण बोलूया. आपला एक फोन घेऊया. डॉक्टर प्राजक्ता मुळे आपल्याशी बोलतात. नमस्कार. मी मुलुंडून बोलतेय. मला एक असं सांगायचं होतं, एकेरी पालकत्व तर हे वाईटच दोघं जिवंत असताना, पण असं घडू नये तत्पूर्वी किंवा डिव्होर्स वगैरेच्या एक्स्ट्रीम टोक गाठण्यापूर्वी समजा दोघांनी कॉन्फ्लिक्ट होत असतील तेव्हा वेगवेगळं सेपरेट राहावं, पण मुलांना फ्रीली यायची जायची हे ठेवावी. काय रे असं ह्याच्यातून एखाद्या वेळेस लिव्ह मी अलोन आपण म्हणतो, एकटं जरा विचार करून त्याच्यावर पॉझिटिव्ह काहीतरी निर्णयाक हे होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट असा ॲडामेंट असता का नाही की आई म्हणणार मुळीच तुम्ही पाऊल टाकायचं नाही त्या मुलाला घेऊन किंवा वडील इनफॅक्ट असं व्हायला नको. हे एक, आणि जे रूट कॉज असेल ना, हे डिव्होर्स किंवा सेपरेशन व्हायचं किंवा भांडणं व्हायची, ते काढण्याचा प्रयत्न जर झाला तर होऊ शकेल की हा सेपरेट ठेवल्यावर, असं मला विचारायचं. थँक्यू व्हेरी मच. अगदी खरं. धन्यवाद प्राजक्ताजी. हा प्रफुल्ला मॅडम, तुम्हाला यांनी जो प्रश्न म्हणाला की आधी त्या दोघांनी ॲडमंट राहू नये, आणि हे ते तसं तर खरंच आहे की आपापली मतं त्या मुलावर लादू नयेत. त्या बाबतीत मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे ठरवावं मुलाचं करिअर काय करायचंय, मुलाशी कसं वागायचंय, आणि मुलाला आधी समजून सांगावं. तर त्यामुळे ते प्रयत्न कमी होतात. आणि काउन्सिलिंग तर आधी होतच. जेव्हा डायव्होर्सचं होतं, प्रक्रिया सुरू होते, त्याच्या आधी आई, मुलगा आणि यांना सगळ्यांना काउन्सिलिंग झालेलं असतं की शक्यतो व्हायला नको असं, परंतु तरी सुद्धा काही अपरिहार्य कारणामुळे ते होतं आणि मूल एकटं पडतं, आयदर वडील किंवा हे, आणि ते एकेरी पालकत्व ज्यांच्याकडे कोर्टाने सोपवलंय त्यांना ते स्वीकारावं लागतं. अगदी खरं आहे. मला प्रणाली म्हणून तुम्हाला असं विचारायचं की जसं त्यांनी एक मुद्दा सांगितला की दोघांकडे येण्या जाण्याची मुभा असावी, पण मला असं वाटतं कायदेशीररित्याही काही बाबी असतात की त्यांच्या भेटी ठरलेल्या असतात. तर तुम्ही काय सांगाल? मला वाटतं मगाशी मुळे मॅडमनी जे सांगितलं ते त्यांचा प्रश्न नव्हता, त्यांनी आपल्याला काही सजेशन्स दिले त्यांच्या फोनच्या माध्यमातून. आणि मला असं वाटतं की त्या ज्या म्हणाल्या की आईवडिलांचं जरी भांडण झालेलं असलं तरी मुलांना तो मोकळा ऍक्सेस एकमेकांचा आईवडिलांचा असायला हवा. तो मला वाटतं की काही केसेसमध्ये ते नाही होत की जिथे आई वडिला म्हणजे पती पत्नीचं नातं जिथे खूप जास्ती त्याच्यामध्ये वितुष्टता जर आलेली असेल तर अशा प्रकरणांमध्ये ती शक्यता कमी असते. परंतु काही सुशिक्षित जोडपी आता सध्या अशी बघायला मिळतात काही की ज्यांच्यामध्ये
त्यांचं असं ठरलेलं असतं की जर नवरा बायको म्हणून तुझं माझं पटत जरी नसलं तरी आपल्या मुलांना आपण आई वडील म्हणून दोघंही जण त्यांना मिळालो पाहिजे, सारख्या प्रमाणात मिळालो पाहिजे. आणि त्याच्यामुळे असं बऱ्याचदा होतं की तो फ्री ऍक्सेस मुलांना आई वडिलांचा दोघांचाही बऱ्याचदा मिळतो आणि अशी प्रगल्भता काही जोडपी निश्चितपणे दाखवतायत असं मला वाटतं. अगदी खरं आहे. पण आता जसं आपण म्हणू शकतो की सिंगल पॅरेंटिंग म्हणजे एकेरी पालकत्वाचा आई आणि वडील दोघांवरही तितकाच परिणाम होत असतो. पण नक्की अशा कोणत्या अडचणी आहेत की त्यांना सामोरं जावं लागतं, काय सांगाल? अडचणींबद्दल जर बोलायचं झालं तर मला असं वाटतं की जेव्हा मगाशी पण मी म्हटलं होतं की आई वडील दोघांनी मिळून सुद्धा म्हणजे पती पत्नी दोघांनी मिळून सुद्धा मूल वाढवताना त्यांना खूप अडचणी येऊ शकतात. परंतु जेव्हा आपण एकटे पालक म्हणून जेव्हा वाढवत असतो तेव्हा सगळ्यात मोठी गोष्ट मला अशी वाटते की त्या मुलाबद्दलचे सगळे निर्णय आपल्याला घ्यायचे असतात. एरवी आपण चर्चा करून जो एखादा निर्णय घेऊ शकतो तर एकट्या पालकत्वामध्ये आपण ते सगळे निर्णय आपण स्वतः घ्यायचे असतात आणि त्या निर्णयांचे जे काही परिणाम होणारे असतात त्या परिणामांना पण आपणच सामोरं जायचं असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशावेळी त्या निर्णयांचं एक दडपण आपल्याला एकेरी पालकाला ते येऊ शकतं त्याच्यामध्ये ते तशा प्रकारे एकेरी निर्णय घेण्याचं. आणि दुसरं असं की मला जसं मगाशी मी म्हटलं की आपल्याला स्वतःसाठीचा जो वेळ असतो तो बऱ्याचदा आपल्याला नाही मिळत कारण की आपल्याला दुसरा एखादा हेल्पिंग हँड किंवा दुसरं कोणीतरी एखादं हक्काचं माणूस त्याच्यामध्ये नसतं त्याच्या अशा ह्या एकेरी पालकत्वामध्ये. अगदी खरं. आपला एक पुढचा फोन घेऊया. मंजुषा खत्री आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. नाशिकवरून बोलताय, बोला. हो, नाशिकवरून बोलते मी, मंजुषा खत्री. मला पल्लवी मॅडमला प्रथम त्यांचे खूप आभार मानते आणि हा कार्यक्रम त्यांनी जुळवून आणला. तर माझा प्रश्न असा आहे, मी स्कूलमध्ये आहे, हेडमिस्ट्रेस आहे मी. तर मला बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो, पालकांची अशी इच्छा असते एकेरी पालकत्वामध्ये ज्यांचा डिवोर्स असतो किंवा संभाव्य होणार असतो. तर काही माता पालक जे असतात त्या वडील पालक यांना भेटण्याची परवानगी देत नाही, की स्ट्रिक्टली सांगतात त्यांना भेटू देऊ नका. पण मुलांची अशी इच्छा असते की ते आमच्या अगदी कानात येऊन सांगतात, मॅडम मला पप्पांना भेटायचंय, मला बोलायचंय, आणि त्यांना अगदी नकार द्यायला सांगतात. किंवा काही वेळेला पुरुष पालक असतात त्यांचं म्हणजे, आणि आजी आजोबा सुद्धा, काही वेळेला आजी आजोबा सुद्धा असतात की ते अगदी आईला भेटू देत नाही. इथपर्यंत सुद्धा मी फेस केले लास्ट 12 इयर्स. म्हणजे रेअरली केस असते अशी, पण अशा वेळेला आमचे शिक्षक म्हणून किंवा ऍज अ स्कूलची काय आम्ही काय भूमिका स्वीकारावी याचं मला थोडंसं गायडन्स केलं तर खूप बरं होईल. धन्यवाद मंजुषा मॅडम. प्रफुल्ला मॅडम, काय सांगाल की मानसिकदृष्ट्या त्या मुलांवर किती परिणाम होत असेल याचा आणि त्यातून त्यांना कसं बाहेर काढलं पाहिजे? काय मानसिकदृष्ट्या तर खूपच मुलांवर परिणाम होतो. मी आता या स्कूलच्या बाबतीत एक सांगू शकते की कायद्याला धरून जर आई वडिलांना भेटता आलं, खरं म्हणजे वडिलांना भेटून द्यायला पाहिजे. मी एक केस सांगते तुम्हाला. एक मुलाची केस सुरू होते असे, आणि आई इतकी वडिलांच्या विरोधात होती की ती मुलाला भेटूनच द्यायची नाही वडिलांना. आणि वडील शाळेशी जायचे तरी आई तिथे जाऊन त्याला पटकन घेऊन यायचं. ऍक्च्युअली कायद्याने वडिलांना भेटायचा अधिकार असतो, त्या ऍक्सेसच्या वेळेला सुद्धा ती आई भेटून द्यायची नाही. आणि ते वडील रडायचे आमच्याकडे. आणि खरोखर कायद्याच्या दृष्टीने ते मूल त्यांच्या ताब्यात होतं तर आम्ही काही करू शकलो नाही, कोर्ट सुद्धा म्हणजे. आणि याच्या बाबतीत कायद्याच्या याच्यात ह्या सांगू प्रणाली मॅडम, काय सांगाल मॅडम? कायद्यामध्ये अशा काही विशेष तरतुदी विचारलं की त्यांची शाळा म्हणून त्यांची काय जबाबदारी असेल, तर मला असं वाटतं की जो कस्टोडियन पेरेंट असतो म्हणजे ज्या मुलाकडे, ज्या पालकाकडे किंवा आई किंवा वडिलांकडे ज्यांच्याकडे तो ताबा असतो मुलाचा, आणि ते सगळं जर ते बघत असतील तर अशा प्रकारे जर त्यांच्या काही इन्स्ट्रक्शन्स असतील तर मला वाटत नाही की त्या इन्स्ट्रक्शनच्या पलीकडे जाऊन शाळेला काही करता येईल. फक्त त्याच्यामध्ये असं आहे की आपण एक त्या दृष्टीने समजा जर तुमच्याकडे काही काउन्सिलर्स असतील तर त्या मुलाचं काउन्सिलिंग करणं, आणि त्याबरोबरच जे पालक हे अशा पद्धतीने, कारण की अशा पद्धतीने दुसऱ्या पालकाला आपल्या मुलाला भेटू न देणं हे मला असं वाटतं अत्यंत इनह्युमन आहे. कारण की जसं मगाशी मी म्हटलं तसं त्या मुलाला दोन्ही पालकांची गरज असते. त्याच्यामुळे कोणीतरी एक पालक आपल्या स्वतःच्या इगोसाठी जर दुसऱ्या पालकाला जर ते भेटू देत नसेल तर मला वाटतं त्या दृष्टीने शाळेने त्या पालकाशी बोलणं आणि त्या सायमल्टेनियसली त्या मुलाच्या मानसिकतेवरती काही विपरीत परिणाम होत नाहीये ना ह्याची काळजी करणं, म्हणजे थोडंसं त्याच्यासाठी काहीतरी करणं. ह्याच्या पलीकडे मला वाटत नाही की ह्याच्यामध्ये शाळेची काही फार मोठी भूमिका असू शकते. अगदी खरं. आपला एक पुढचा फोन घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीवरून. नमस्कार. आजच्या ज्या प्रमुख अतिथी आहेत त्या अतिशय चांगले एकेरी पालकत्वाची माहिती देत आहेत, त्यांचं अभिनंदन करतो. मॅडम, माझा प्रश्न असा की काही कारणास्तव पती आणि पत्नीमध्ये घटस्फोट झाला असेल
तर आणि मुलाच्या पालकत्व ह्या आईकडे गेले असेल तर निश्चितपणे आई मुलाचे पालकत्व स्वीकारते, आईला सांभाळते. पण काही काळ गेल्यानंतर आईला लग्न करायचे वाटते आणि आईचे लग्न होते पण. तर अशा वेळी त्या मुलाची पालकत्व कशा प्रकारे साजरी केली जाते आणि याचा ह्या मुलाच्या मानसिकतेवर किंवा इतरांचा कसा परिणाम होतो. दुसरी गोष्ट अशी की अशा मुलांना काही सामाजिक संस्था किंवा सरकारी संस्था असतात का ज्या संगोपन करू शकतात, यावर आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद भारतजी. जसं आजची आपली चर्चा सुरू आहे एकेरी पालक, जशा त्याच्या अडचणी आपण बघितल्या तशा त्याच्या काही सकारात्मक बाजूही आपण बघणार आहोत. भारत वावळ यांचा जो प्रश्न होता की थोडा की त्या मुलाचा ताबा आईकडे असेल आणि तिने पुन्हा लग्न केलं तर त्याचा ताबा कुठे जाईल, काय सांगाल थोडक्यात त्यांना? मुलाचा ताबा दुसरीकडे कोणाकडे जाण्याचा काही प्रश्न तसा येणार नाही. अगदीच म्हणजे समजा कसं असतं ह्याच्यामध्ये ह्या कस्टडीमध्ये किंवा ताब्याच्या ह्याच्यामध्ये मुलाचं भलं कशामध्ये आहे ते जनरली बघितलं जातं. आणि त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की तिने दुसरं लग्न केलं म्हणून तो सामाजिक संस्थांकडे जाऊ शकेल का, तर त्याला त्याचे स्वतःचे आई वडील असताना त्यांनी सामाजिक संस्थांकडे जाण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. आणि केवळ त्याच्या आईने दुसरं लग्न केलं म्हणून वडिलांकडे गेलं पाहिजे असं पण काही नाहीये. त्या प्रत्येक प्रकरणामधली ती परिस्थिती बघून त्याच्याप्रमाणे त्याच्यात निर्णय घेतला जातो. अगदी खरं. आपला एक पुढचा फोन घेऊया आधी. मंजुळा शेणा आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की सिंगल पेरेंटिंग जे करतात तर त्यांच्या मुलांसाठी पासपोर्ट मिळण्याला खूप त्रास होतो. म्हणजे त्यांच्या स्पाऊस हे विचारतात. तर तसं काही चेंज झालंय का ह्याच्यामध्ये? कारण का माहितीये, आईचा पासपोर्ट असतोच ना, किंवा म्हणजे असं एका पासपोर्ट देऊ नाही का देऊ शकत? ह्याच्याबद्दल काही गाईडलाईन्स तुम्ही सांगू शकता का? धन्यवाद मंजुळाजी. प्रणाली मॅडम, हा कायदेशीरित्या अशी काही तरतूद आहे का? कायदेशीरित्या मला वाटते पासपोर्ट ऑफिसनी अशा प्रकारचा काहीतरी एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी जिथे सिंगल पेरेंट्स आहेत त्यांना त्यांचं दुसऱ्या स्पाऊसचं किंवा दुसऱ्या त्यांच्या ह्याचं नाव टाकायची गरज नाहीये असं त्यांनी काहीतरी एक धोरणात्मक निर्णय घेतला. फक्त तो आता अंमलात आणलाय की नाही एवढं फक्त आपण बघायला हवं. खरं, जशी आपली ही चर्चा सुरू आहे मघापासून आपण अडचणीही बघितल्या, पण तसंच ह्याच्या काही सकारात्मक बाजू आहेत, त्या बाजूंविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. एकेरी पालकत्वातली सकारात्मक बाजू म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याचदा मी म्हटलं जसं मगाशी की आजकाल आपली ही नवीन पिढी खूप वेगळ्या पद्धतीने विचार करते. त्याच्यामुळे आजकालच्या ह्या पिढीचं असं कधीतरी असं म्हणणं असू शकतं की मला लग्न करायचं नाही किंवा मला कोणाची तरी पत्नी व्हायचं नाहीये किंवा मला कोणाचं तरी पती व्हायचं नाही, परंतु मला आई किंवा वडील व्हायचंय. तर मला असं वाटतं की हा जो स्वेच्छेने घेण्याचा जो निर्णय आहे तो स्वेच्छा निर्णय त्यांना घेण्याची सध्या परिस्थिती आहे तो ते घेऊ शकतात. आणि एकेरी पालकत्वामध्ये मला असं वाटतं की त्या मुलाच्या संदर्भातले जे काही सगळे निर्णय आहेत ते निर्णय ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे घेण्याची एक मुभा त्यांना असते. जिथे नवरा बायको असतात तिथे थोडंसं ते कॉन्फ्लिक्ट्स येऊन काहीतरी निर्णयांमध्ये वेगळा हे होऊ शकतं. तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये त्यांना सगळे निर्णय स्वतःच्या मनाने घेता येऊ शकतात. तसंच फायनान्शियल कन्स्ट्रेंट असतात प्रत्येकाचे. तर आपलं फायनान्शियल बजेट काय आहे किंवा माझी आर्थिक परिस्थिती काय आहे त्याच्याप्रमाणे मी त्या मुलाबद्दलचे निर्णय घेण्याची मुभा एकेरी पालकत्वामध्ये असते. अर्थात हे सगळं करत असताना ती ऍडिशनल जबाबदारी निश्चितपणे आहे, कारण की हे निर्णय घेणं तितकं सोपं नसतं. कारण की सामूहिकरित्या घेतलेले निर्णयांचे बरेच सारे कांगोरे आपल्याला त्या निमित्ताने लक्षात येतात. परंतु एकेरी पद्धतीने घेताना ही मुभा जरी असली तरी त्याची दुसरी बाजू तपासून घेऊनच निश्चितपणे मला वाटतं एकेरी पालक तसा निर्णय घेत असणार आहेत. परंतु हे त्याचे काही फायदे आहेत असं मला वाटतं. अगदी खरं. प्रफुल्ला मॅडम, मला तुम्हाला विचारायचं की जसं मगाशी तुम्ही वार्तनिक समस्या सांगितल्या तर त्या समस्या कशा दूर करता येतात आणि ज्या वेळेला ह्या मुलांवर मानसिक दडपण येतं त्यावेळेला त्यांना बोलतं करण्यासाठी काय केलं पाहिजे, काय सांगाल? एक तर आई वडिलांनी स्वतःचा ताण मुलाला जाणवून देऊ नये, प्रयत्न करायला पाहिजे आई वडिलांनी की आपण मुलाशी नॉर्मल वागावं, म्हणजे मग त्याला तो ताण येणार नाही. मुलांनी काही दिवसांनी मुलं ऍक्सेप्ट करतं की आपल्याला त्या वडिलांकडेच राहायचंय किंवा आईकडे राहायचंय. पण त्याला जर मोकळेपणाने मुभा दिली की त्याला हवं तेव्हा वडिलांना किंवा आईला भेटता येईल तर ते ताणाचं प्रमाण खूप कमी होईल. आता मुलांशी बोलताना मी जेव्हा ऍक्सेस असतो, जेव्हा भेटीची वेळ असते तेव्हा पाहिलेलं आहे की एक आजोबा आणि वडील मुलाला घेऊन यायचे, पण आईने त्यांना असा हात घट्ट धरून ठेवायचे आणि आईशी बोल. कसं शक्य आहे ते मूल असं बोलणं? त्याला आईच्या मांडीवर बसायचं असतं, तिच्याशी खेळायचं असतं. अक्षरशः मी बळजबरी करून आजोबांना बाजूला केलेलं आहे आणि ते मूल इतकं खुलून आईशी नंतर खेळायला लागलं. तर असं करायला नको. तसंच दुसरी एक आपण आर्ट थेरपी देऊ शकतो मुलांना की मुलं ड्रॉइंगमध्ये दाखवतात
आई वडिलांना खूप नावं ठेवायची आणि मुलं आमच्याकडे ऍक्सेसला यायची तेव्हा त्यांना ड्रॉइंग काढायला दिलं तर इतकी बाग सुरेख फुलं बिलं. आणि मी म्हटलं ही काय आहे, मामाला आमच्या पप्पांबरोबर या बागेत खेळायला जायचं आणि पप्पा नेतात पण आता आई नेऊन देत नाही. म्हणजे इथे मुलं बोलतात, मुलं त्यांच्या चित्रातून त्यांच्या भावना व्यक्त करतात, प्रक्षेपित करतात आणि ते नंतर आपल्याला काउन्सिलिंग पालकांनाच जास्त करावं लागतं. मुलांना तर काही विशेष 20% मुलांना म्हटलं तर 80% पालकांना काउन्सिलिंग करून खरं तर काही असेल तरी त्या मुलाची मानसिकता समजून घेणं खूप महत्वाचं आहे. फोन घेऊया. डॉक्टर वैशाली सूर्यवंशी आपल्याशी बोलतायत सांगलीवरून. नमस्कार. हा नमस्कार. बोला. मी प्रोफेशनली डॉक्टर आहे, सांगलीवरून बोलते मी. माझा मुलगा 6 वर्षाचा आहे आणि मी आई वडिलांकडे राहते. आमचा घटस्फोट मुलगा 1.5 वर्षाचा असताना झालेला आहे आणि त्याच्या वडिलांचं लग्नही झालंय. ते कधीही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही येत तेव्हापासून. मग आता सध्या त्या मुलाचं जे विचारणा आहे की माझं मधलं नाव कुणाचं आहे, मग तो सध्या विचारतो मला. आणि ह्या वयात त्याला सगळ्या गोष्टी त्याच्या वयाला अनुसरून थोड्या सांगाव्यात का, की खोटंच काही सांगावं त्याच्या मनाला दुःख होऊ नये म्हणून, असं मला वाटतं. बरं, धन्यवाद वैशालीजी. आणि मधलं नाव काय लावतायत ते सांगितलं नाहीये. म्हणजे ऍक्च्युली त्या जर घटस्फोटीत असतील तर त्यांना स्वतःचं नाव सुद्धा लावण्याची मुभा आहे. म्हणजे कायदेशीररित्या त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये अडचण नाहीये. त्या स्वतःचं नाव तिथे लावू शकतात. आणि मला वाटतं की मुलगा तसा नाही, म्हणजे मॅडम जास्ती सांगतील त्याच्याबद्दल, पण मला असं वाटतं मुलगा इतका जर लहान असेल तर त्याच्याशी पण हे कसं असतं की आजकालचं आपलं बालपणाचं वय पण थोडंसं वाढायला लागलेलं आहे. म्हणजे पूर्वी जे 6 वर्षाच्या मुलाला जे समजायचं त्याच्यापेक्षा आजकालच्या 6 वर्षाच्या मुलांना खूप जास्ती समजतं. त्याच्यामुळे त्याचा इंटेलिजन्स लेव्हल किंवा त्याचा IQ लेव्हल काय आहे ते बघून निर्णय घेऊन मोकळेपणाने सांगायला काही हरकत नाही, कारण की हे प्रश्न येणं अपेक्षित आहे त्याच्याकडून. खरे. प्रफुल्ल मॅडम काय तुम्ही काय सांगाल? नाही, त्या मुलाला स्पष्ट सांगावं हळूहळू की नाही तुझे वडील तिकडे आहेत आणि तू आता आईकडेच राहतोस. आता वडिलांचं नाव समजा तो वडिलांचं नाव लावत असला तर ते त्याला लावून देत ना, त्याचे ते वडील आहेत. आता दत्तक जेव्हा घेतात तेव्हा नाही का मुलांना सांगत तुम्ही आमचं दत्तक आम्ही तुम्हाला घेतलंय काही वर्षानंतर, असं तेव्हा ती मुलं जर ऍक्सेप्ट करतात आपले आई वडील, तर या मुलांना पण ते सांगण्याचं कसं भावं की कशा पद्धतीने त्या मुलाला सांगायचं, वडिलांना नावं न ठेवता कसं सांगायचं. जरी वडिलांनी वाईट वागले असतील आईशी तरी त्याच्या मनात वडिलांविषयी वाईट प्रतिमा निर्माण करू नये. हे मुद्दे मला असं वाटतं खूप महत्वाचे आहेत. प्रणाली मॅडम, मला तुम्हाला विचारायचं की या सगळ्यांमध्ये जसं त्या मॅडमने सांगितलं की सांगण्याची सुद्धा एक पद्धत असावी, ते कसं बसावं, याच्यामध्ये एक सामाजिक जबाबदारी खूप महत्वाची आहे आणि त्याचबरोबर कायदेशीर वस्तुस्थिती काय असते याविषयी प्रकाश टाका. सामाजिक जबाबदारी आणि कायदेशीर वस्तुस्थिती हा 2 वेगळे मुद्दे राहतील. परंतु सामाजिक जबाबदारी म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याचदा काय होतं की आपण जेव्हा एखाद्या सिंगल पेरेंटच्या घरामध्ये जेव्हा एखादी घटना घडते तर त्या घटनेकडे मला असं वाटतं की समाज म्हणून आपण थोडंसं वेगळ्या चष्म्यातून बघतो. म्हणजे जिथे दोन्ही पालक आहेत त्या दोन्ही पालकांच्या घरामध्ये घडलेली घटना आणि एकेरी पालकत्वामध्ये घडलेल्या घटना ह्या दोघांना आपण 2 वेगळे निकष लावतो असं मला वाटतं. कारण की कुठेतरी आपण थोडंसं बारकाईनी त्यांच्याकडे एकेरी पालकत्वांच्या ह्याच्याकडे बघत असतो. एखादा दोन्ही म्हणजे आई वडील असलेल्या मुलाचा जर परफॉर्मन्स शाळेमधला जर कमी झाला तर आपल्याला त्याच्याकडे आपण इतकं विशेष लक्ष देत नाही. पण एकेरी पालकत्वामध्ये जर असं काही झालं तर कुठेतरी आपल्या असं मनात येतं की हे एकटे पालकत्व जे सुरू आहे ना त्याचा परिणाम होतो की असं झालेलं असावं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही थोडीशी, आणि कसं आहे की एकेरी पालकत्व बाय चॉईस हे जे आता सध्या सुरू झालेलं आहे ते नवीन संकल्पना आहे आणि सर्वसाधारणपणे अशा नवीन संकल्पनेकडे आपली सामाजिक प्रतिक्रिया ही नेहमी साशंक असते की हे कसं पुढे जाऊन ठरणार आहे. कारण की बऱ्याचदा ह्याच्यामध्ये आपली फॅमिली सिस्टम कोलमडून पडेल का, कौटुंबिक व्यवस्था आपली ढासळेल की काय, अशी भीती असते आणि म्हणून एक सामाजिक प्रतिक्रिया खूप सावध किंवा थोडी नकारात्मक असते. मला असं वाटतं तसं असण्याचं काही कारण नाहीये आणि त्याच्यामुळे आपण समजा त्यांना मदत करायची इच्छा नसली तर निदान त्यांचं मानसिक त्यांना त्रास होईल असं आपण काही वागू नये किंवा असे काही प्रश्न त्यांना आपल्याकडून विचारले गेले नाही पाहिजेत. एक समाज म्हणून आपण थोडी प्रगल्भता दाखवायला हवी असं मला तर असं म्हणायचं. म्हणजे सामाजिक मानसिकता बदली पाहिजे, समाजाने आपली मानसिकता बदलायला पाहिजे. म्हणजे त्यांची नजर साफ असायला पाहिजे ना. अगदी खरं. जसं तुम्ही सांगितलं की समाजाने आपली मानसिकता बदलली पाहिजे, त्यांना मानसिकरित्या आपल्याकडूनही तेवढा त्रास न होऊ देणं हे खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये कायदेशीर वस्तुस्थिती काय आहे थोडक्यात काय सांगा, काय बाबी आहेत त्यात?
कायदेशीर बाबी म्हणजे जेव्हा आता आपण म्हटलं की नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने आलेल्या पालकत्वाबद्दल तर आपल्याला काही फार सांगता येणार नाहीये. म्हणजे ते लादलेलं एकेरी पालकत्व आहे. परंतु बाय चॉईस जेव्हा आपण घेतो किंवा आपण जेव्हा दत्तक मूल घेऊन जेव्हा आपण ते एकेरी पालकत्व स्वीकारतो तेव्हा हामा म्हणजे हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट आणि गावा म्हणजे गार्डियन्स अँड वॉर्ड्स ऍक्ट आणि ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट हे 3 कायदे आहेत की ज्याच्या अंतर्गत आपण मुलांना दत्तक घेऊ शकतो. तर हिंदूंसाठी जो आहे तो हिंदू मेंटेनन्स अँड अडॉप्शन ऍक्ट आहे आणि हिंदू सोडून जे बाकीचे जे म्हणजे हिंदू, सिख, जैन आणि हे सगळे सोडून जे बाकीचे समाजातली जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी गार्डियन्स अँड वॉर्ड्स ऍक्ट हा आहे. आणि कोणत्याही धर्माचं लेबल नसलेलं जर आपल्याला एखादं दत्तक प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर त्याच्यासाठी ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट आहे. आणि ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्टचं महत्वाचं हे असं मला वाटतं की त्याच्यामध्ये जी अबंडन्ड मुलं आहेत की ज्यांना कोणी नाहीये, जे पालक नाहीयेत किंवा ज्यांना सोडून दिलेलं जी मुलं आहेत अशा मुलांना सुद्धा तुम्ही ह्या कायद्याच्या माध्यमातून तुम्ही दत्तक घेऊ शकता. म्हणजे कायद्यांच्या तशा वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत. पुण्यावरून आपली एक सखी आपल्याशी बोलते, तिला आपलं एक मत व्यक्त करायचंय. नमस्कार, बोला. हा, मी पुण्याहून बोलतेय. माझा डिवोर्स झालेला आहे मिस्टरांच्या एक्सेसिव्ह अल्कोहोल कन्झम्पशनमुळे. मला 7 वर्षाचा मुलगा आहे. तो आता व्हिजिटेशनसाठी वडिलांकडे जातो, पण तिथे त्याला इमॅच्युरिटीने वागणं, चिडचिड, अनावश्यक लाड, पैशाची उधळण असं उदाहरण वडिलांच्या वागण्यातून दिसतं. आणि तो परत आला की त्या इम्पॅक्टमुळे तो थोडासा निगेटिव्ह वागतो. तर त्याची मानसिकता कशी सांभाळायची की मग मला नाईलाज असतं, वडिलांचं वागणं चुकीचं आहे हे त्याला सांगावं लागतं. बरं, धन्यवाद. प्रफुल्ला मॅडम, एक बालमानसशास्त्रज्ञ म्हणून तुम्ही काय सांगा, कसं त्यांना त्यातून बाहेर काढता येईल या बाबतीत? खरं म्हणजे त्यांच्या वडिलांना काउन्सिलिंग करायला पाहिजे. खूप वेळा असं वडिलांचं आणि आईचं होतं की खूप गिफ्ट द्याव्या, खूप लाड केले की मूल आपल्या बाजूने येईल, पण तसं प्रत्यक्षात ते तात्पुरतं असतं. तुमच्या वागण्यातून जर त्याला प्रेम, विश्वास, सुरक्षितता मिळाली तर ते जास्त होईल. आणि यांच्या केसमध्ये वडिलांना काउन्सिलिंगची गरज आहे. अगदी खरं. प्रफुल्ला, प्रणाली मॅडम, तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ऍक्सेस हे जो आहे तो फक्त वडिलांचा किंवा पालकांचा अधिकार नसतो, मुळात तो मुलाचा अधिकार असतो. आणि जर तो अधिकार त्याचे वडील जर अशा पद्धतीने वापरत असतील तर मला वाटतं आईनी ह्या सगळ्या घटना कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजेत. आणि अशा पद्धतीचे जर वागणूक असेल तर तो ऍक्सेस रद्द करण्याचे अधिकार कोर्टाला असतात. कारण की शेवटी मुलाची जडणघडण, त्याची मानसिकता आणि त्याचं मन किंवा त्याच्यावरचे संस्कार जपणं हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर कोर्टाच्या लक्षात आणून दिलं तर वडिलांकडे त्याला पाठवण्याचे ते ऍक्सेस त्यांचा रद्द होऊ शकतो. आणि ह्याच्यातून धडा घेऊन कदाचित वडील पुढच्या वेळेस त्याच्याशी जास्ती चांगलं वागतील. त्याच्यामुळे तुम्ही आई म्हणून ही गोष्ट करायला काही हरकत नाही. अगदी खरं. खूप छान असा मुद्दा त्यांनी सांगितला की हे जे ऍक्सेस असतं ते मुलाचं असतं. म्हणजे फक्त आई आणि वडिलांना भेटायचं नसतं, तर मुलाला त्या दोघांना भेटायचं असतं. प्रफुल्ला मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे जरा थोडक्यात की एक प्रकारे मुलांवर ताण असतो, पालकांवरही ताण असतो, तो ताण घरच्या घरी कसा दूर करता येईल, थोडक्यात काय सांगाल? पालकांच्या बाबतीत तर मी म्हणू शकते की शांत बसा, डीप ब्रिदिंग करा, डोळे मिटून घ्या 5 मिनिटं, शांत कुठची तरी आलापी असलेली क्लासिकल म्युझिक लावा आणि त्यांनी नक्की बरं वाटतं 100%. मी पूर्वी मुलांवर हा प्रयोग केलेला आहे की शांत वातावरण तयार करून ज्या मुलांना क्लासिकल गाण्याचं काहीही ज्ञान नाही अशांना काहीतरी आलापी एका रागाची 5 मिनिटं वाग, ती मुलं घळाघळा रडायची आणि म्हणायची की आम्हाला खूप शांत वाटतं. म्हणजे हा माझा अनुभव आहे, हे मी केलेलं आहे. अगदी खरं आहे. प्रणाली मॅडम, आपल्याकडे वेळ कमी आणि विषय तसा बघायला गेला तर खूप मोठा आणि गंभीर आहे. पण मगाशी तुम्ही खूप छान असे मुद्दे सांगितले. त्यातला एक मुद्दा आहे की एकेरी पालकत्व ही जबाबदारी आहे, मग ती कशी येऊ आपल्यावर, पण ती जबाबदारी समर्थपणे पेलली पाहिजे. याविषयी अगदी थोडक्यात काय सांगाल? एकेरी पालकत्वाची जबाबदारी मी मगाशी जसं म्हटलं तसं की तो निर्णय घेताना आपण संपूर्ण विचार करून तो निर्णय घेतला पाहिजे. कारण की आपण आपल्याबरोबरच अजून कोणाचं तरी आयुष्य आपल्याबरोबर जोडत असतो. आणि जसं मी म्हटलं तसं की लहान मुलांवरती ज्या प्रकारचे संस्कार होतात, ज्या पद्धतीने त्यांचं संगोपन होतं, तसंच ते पुढे जाऊन आपल्या समाजाचा घटक बनत असल्यामुळे आपल्या समाजाचं आरोग्य ह्या संगोपनावरती अवलंबून असल्यामुळे ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. ही तुमचा वैयक्तिक जरी प्रश्न असला तरी सुद्धा त्याचे परिणाम समाजावरती पुढे भविष्यामध्ये होणार असल्यामुळे हा निर्णय घेताना त्याच्या सर्व परिणामांची माहिती करून घेऊन मगच तो निर्णय घ्यावा असं मला वाटतं. अगदी खरं. आणि प्रफुल्ला मॅडम, तुम्ही
काय सांगाल, म्हणजे तुम्ही मगाशी छान 4 ओळी आम्हाला सांगितल्या, त्या तुम्हाला काय सांगाव्याशा वाटतात म्हणजे मुलांबद्दल? मुलांच्या बाबतीत एक तर त्यांना खेळायला खूप द्यावं, त्यामुळे त्यांची सृजनशीलता वाढते. एकमेकाशी शेअरिंग कसं करायचं हे कळतं. कधी हार पत्करायची असते, कधी जिंकायचं असतं, हे त्या खेळण्यातनं मुलांना कळतं आणि त्यांच्या ताणाचा निचरा पण होतो. म्हणजे म्युझिकचं सांगितलं ते पालकांना आणि मुलांना पण उपयोगी पडतं. परंतु मुलांचं निरोगी त्यांना बनवायचं असलं तर एक थोडक्यात 2 ओळी म्हणजे असं आहे की लाजिरवाणं जीवन जर मुलांच्या वाट्यास आलं तर ते अपराधी वृत्तीचं बनतं. आणि तसंच आपुलकी, प्रेम, जिव्हाळा वाट्यास आला तर ते जगावर प्रेम करायला शिकतं. आणि सुरक्षित बालपण मिळालं तर ते विश्वासू होतं. अगदी खरं. म्हणजे आजची ही जी चर्चा करत आजचा जो विषय होता तो तसा खूप महत्त्वाचा होता. जसं आता शेवटी यांनी सांगितले की सुरक्षित बालपण त्यांना मिळालं पाहिजे. एकेरी पालकत्व, मग ती जबाबदारी समर्थपणे पेलली पाहिजे आणि सगळ्या मुद्द्यांचा त्याच्यावर विचार करता येणं खूप गरजेचं आहे. आजचा आपला विषय कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की सांगणारच आहात, पण त्याचबरोबर उद्या सखी सह्याद्रीचा विषय काय असेल ते आधी आपण बघूया. उद्याचा आपला विषय आहे निर्मूलन क्षयरोगाचे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. सहभागी आहेत डॉक्टर नीलकंठ आव्हाड, लोकमान्य टिळक रुग्णालय, सायन. आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी 2 माध्यमं आहेत. आपलं पहिलं माध्यम आहे फेसबुक, www.facebook/sakhisayadri.dd. जीमेलवरही तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आमचा जीमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. प्रणाली मॅडम, प्रफुल्ला मॅडम, तुम्ही इथे आलात आणि कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. मानसिकदृष्ट्या मुलांच्या काय अडचणी असतात त्या कशा दूर करता येतील त्याविषयी आम्हाला सांगितलं आणि काही नवीन मुद्दे प्रणाली मॅडम तुम्ही समोर आणले, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.